मी राहिलो 5 स्टार रिसॉर्ट मध्ये, ज्याचं एका दिवसाचं भाडं होतं 20,000 रुपये. 5 स्टार रिसॉर्ट मध्ये एवढे पैसे घेतात तर नक्की त्यामध्ये राहायची व्यवस्था कशी असते, सोयी सुविधा कशा असतात, खायला काय काय मिळतं आणि मुख्य म्हणजे इतके पैसे देऊन राहणं खरंच वर्थ आहे का व्यर्थ आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी फक्त एक काम करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा. मजा नहीं आ रहा है. म्यूजिक. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. जनरली आम्ही होमस्टेज किंवा हॉस्टेल प्रेफर करतो, पण पहिल्यांदा असं वाटलं की होऊ दे खर्च, त्यामुळे हा जो एक्सपिरियन्स आहे तो आमचा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. तर चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. पिलू छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणा मोरया. तर संपूर्ण कुटुंबासह आम्ही निघालो पुणे मुंबई एक्सप्रेसवे मार्गे अलिबागला. खालापूर टोल नाक्यानंतर टर्न मारला आणि तिथून 1.5 तासात पोहोचलो अलिबागच्या रॅडिसन ब्ल्यू रिसॉर्टला. बाबू, एंट्रीच एकदम रॉयल होती. व्हॅले पार्किंग वगैरे होतं. तिथून आत रिसेप्शन मध्ये गेल्यावर एकदम वेगळाच थाट. इच्छा नसतानाही फुकट होतं म्हणून वेलकम ड्रिंक मारलं. संपूर्ण रिसेप्शनचा सिटिंग एरिया खूपच टेस्टफुली डेकोरेट केलाय आणि तिथे ठेवलेल्या प्रत्येक वस्तूत समजत होतं की बहुत खर्चा केलाय बाप. यस, तर हॉटेल चेक इन करतोय. अतिशय कळकट्ट अवस्थेमध्ये मी आहे आणि आल्या आल्या जेवणाची वेळ जाऊ नये म्हणून चेक इनच्या आधी आम्ही जेवून घेतलं आणि तो लंच तुम्हाला मेनू मी सगळा दाखवीनच. खूप ह्यूज लंच मेन्यू होता आणि आता मी चाललोय चेक इनसाठी. तर म्हणलं की सगळ्यांचं जेवण व्हायच्यात तुम्हाला एम्प्टी रूम दाखवावी, कारण नंतर एकदा पसारा आणि अथांग आल्यानंतर ज्या लेवलला सगळ्या गोष्टी पसरल्या जातील, मला वाटलं की तुम्हाला आधी रूम दाखवावी. तर हा स्विमिंग पूल आहे, खूपच मोठा स्विमिंग पूल आहे आणि हे जनरल आय थिंक त्यांनी तळ्यासारखं केलं आहे, पाण्यात उतरण्यासाठी नाही आहे. तर आणि इथे रूम्स आहेत. आता मला हे शोधावं लागेल की आमची रूम कुठली आहे. कसं जायचं काय माहिती आहे का? हो, सरळ जाऊन राईट. वा, ह्यूज बेड आहे. आवडला तुला? आणि ओ, इथून टॉयलेट दिसतंय आणि बसायला इथे काय फ्रुट्स. क्या बात. आहा, फुल टू रिसॉर्ट व्ह्यू आहे, एक नंबर. हे बघ काय, एक टाईल आहे त्याच्यावरती लिहिलंय वेलकम टू रॅडिसन ब्लू अलिबाग आणि स्वीट्स दिलेले आहेत. आता एवढं खाऊन आलोय की खायची तरी ताकद नाही अंगात. आणि हा बी कळकट्ठा अवस्थेत. हा काय बार, मिनी बार दिसतोय आणि छान असं वाटतंय मला की प्रशस्त आहे कम्प्लिटली ना. खूप मोठी रूम आहे, खूप मोठी रूम आहे आणि ऑफकोर्स टॉयलेट. चला आपण टॉयलेट बघू. चल. ओके, बाथटब. आणि या सगळ्या शॅम्पू वगैरे नाही का गोष्टी. बाप, डायरेक्ट रूम दिसते ना. रोमॅन्टिक काय उपयोग नाही आपल्याला. आतंग तू जे बोलतोय ते सगळं तो रिपीट करतो. असं वाटतं आणि इकडून डायरेक्ट बेड दिसतोय. ये बघू आपण मावतायचा बाटप मध्ये. इकडे 100 धरायची. मी मावेल, सुकीर्त नाही मावणार याच्यात. पण विशेष म्हणजे तुला कळलं का की बाटप डायरेक्ट बेड दिसतोय. म्हणजे या कुठल्या गोष्टीसाठी बाटप आहे हा, पण अथांग ऑफकोर्स एन्जॉय करणार आहे बाटप जास्त. ओके, आणि इस्त्री आहे इथे. इस्त्रीसाठीचा टेबल आहे, लॉकर आहे, आय थिंक लॉन्ड्री बॅग्स आहेत या. इट्स टाइम टू फ्री ब्रेकफास्ट. एक मिनिट, कंट्रोल. 5 स्टार हॉटेलमध्ये कितीही आत हावरेपणा असला तरी एकदम चेहरा प्लेन
आणि सिरियस. वसूल. रेस्टॉरंटमध्ये एंटर केलं आणि लांब पसरलेला बुफे पाहून येडच लागलं. पण खायला घेण्याआधी असं वाटलं की नक्की काय काय आहे याचा सर्वे करावा. तर अनलिमिटेड ब्रेकफास्टमध्ये होतं पार्सले पोटॅटो, सॉटेड कॉर्न, व्हेजिटेबल फ्राईड राईस, बेक्ड बीन्स, पोरिज, शेवयांचा उपमा, पोंगल, गुलाबजाम, आळूवडी, खाकरा, फाफडा, फरसाण, कापलेला कांदा, शेव, छोटी कचोरी, मैसूर बोंडा, पनीर पराठा, पुरी भाजी, चटण्यांचे अनेक प्रकार, मसाला इडली, साधा इडली, सांबार, चिकन करी, उकडलेली अंडी, बासिल पेस्टो फिश, चिकन सॉसेज, पोर्क, ग्रिल टोमॅटो, कपकेक, हॅश ब्राऊन, चिकन सलामी, पेपेरॉन पोर्क, चिकन मोर्टडेला, चीजचे प्रकार, कापून ठेवलेली फळं, चॉकलेट मिल्कशेक, कोल्ड कॉफी, वॉटरमेलन ज्यूस, कपकेक, क्रोसांचे असंख्य प्रकार, फ्रेश ब्रेड, जॅमचे खूप प्रकार. मसाला डोसा उत्तप्पासाठी लाईव्ह काउंटर होता. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे चहा कॉफीसाठी सुद्धा लाईव्ह काउंटर होता, जिथे मसाला चहा आणि फिल्टर कॉफी सांगितल्यावर बनवून देत होते. आता मसाला ऑमलेट सांगितलंय आणि सोबत आपण कॉर्न आणि बटाटा पण ट्राय करूया. छान आहे. ऑमलेटची चव एकदम स्पायसी आहे आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगता त्या पद्धतीने तुम्हाला ते ऑमलेट बनवून देतात. म्हणजे तुम्ही म्हणलात की मला एकदम कमी स्पायसी पाहिजे तर तसं, किंवा काहीच याच्यामध्ये नको फक्त अंड पाहिजे, तर मला ऑफकोर्स गाड्यावरचं ऑमलेट जास्त आवडतं. त्यामुळे मी म्हटलं की एकदम स्पायसी करा इंडियन स्टाईल, आणि तसं तुम्ही केलेलं आहे. बटाट्यामध्ये फक्त मिरी, चिली फ्लेक्स आहेत. भारी लागतोय हा सुद्धा, खूपच छान लागतो. परफेक्ट कॉम्प्लिमेंट करतोय. हे सगळं विदेशी प्रकरण ऑमलेट सोबत खूप भारी जातात असं मला वाटतं. हॅश ब्राऊन आणि हे कचोरी, हे लेयर्स पापुद्रस असे कळत आहेत. सुरेख, लई भारी आहे कचोरी सुद्धा. सेकंड राऊंडमध्ये घेतलेले आहेत इंडियन पदार्थ, डोसा. आणि छान गोष्ट म्हणजे लाईव्ह काउंटर आहे डोशाचा, आणि तुम्ही जसं सांगाल तसाच डोसा बनवून देतात. तर मी प्लेन सांगितला, चीज पण आहे, मसाला सुद्धा आहे, सगळे ऑप्शन्स तिथे होते. वा, सुरेख. म्हणजे गरमागरम डोसा आहे. सांबार अप्रतिम आहे. चटणी पण छान, एकदम खोबऱ्याची चटणी. त्यात पण ऑप्शन होते, लाल चटणी होती, नंतर खोबऱ्याची मी घेतली ती म्हणजे प्लेन आपण म्हणतो ना की फार तिखट नाही अशी चटणी घेतली. आता पुरी आणि भाजी, आलू पराठा सुद्धा होता, पण आलू पराठाने पोट खूप गच्च होतं, त्यामुळे बाकीच्या गोष्टी खाता येत नाहीत. त्यामुळे पुरी आणि बटाट्याची भाजी. पुरी जरा करून ठेवली त्यामुळे थोडी वातट झाली आहे, पण बटाट्याची भाजी छान आहे. म्हणजे आपण घरी बटाट्याची रस्सा भाजी करतो ना तशा पद्धतीचीच आहे अगदी. सगळ्याच गोष्टी आहेत ना त्या अजिबात स्पायसी नाही आहेत, तरीही चविष्ट आहेत. ऑफकोर्स आता इतकं महाग आहे त्यामुळे खूप सारे ब्रेकफास्टचे ऑप्शन आपण एक्सपेक्ट करतोच, तसे आहेत. ऑफकोर्स सिटिंग एरिया आणि त्यांची सर्व्हिस सगळंच खूपच अप्रतिम आहे. आणि ऑफकोर्स आता एवढे पैसे जेव्हा आपण देतो तेव्हा आपण एक्सपेक्ट करतो की खूप साऱ्या व्हरायटीज असतील, खूप मोठा स्प्रेड असेल ब्रेकफास्टचा, तर तसा होता. त्यामुळे आता आपण बघूयात की लंच कसा आहे. ब्रेकफास्ट तर भरपूर हाणणारे आणि मग खूप सारं पोहणारे, म्हणजे कशी परत भूक लागेल. यांची जिम सुद्धा आहे, बाकी गोष्टी पण मी तुम्हाला दाखवेन. तर आता मला कॉन्सन्ट्रेट करूयात ब्रेकफास्टवर, बाकी आपण लंचला भेटूयात. ब्रेकफास्ट तर पैसा वसूल होता, पण तो जिरवण्यासाठी म्हणलं रिसॉर्टचा फेरफटका मारावा. रिसेप्शनच्या एरियामधून आत गेल्यावर मध्यभागी खूप मोठी मोकळी जागा, जिथे लॉन होता, डेक एरिया होता, स्विमिंग पूल आणि बाजूने रूम्स आणि विलाज होते. सगळ्याच गोष्टी खूपच छान पद्धतीने डेकोरेट केल्या होत्या. जागोजागी सीट आउट सुद्धा होते. प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी मोठे मोठे कॉरिडॉर केलेत, जिथे फोटो पण लय भारी निघतात. स्विमिंग पूल तर लईच मोठा, आणि बाजूला किड्स पूल सुद्धा होता. यांचं स्वतंत्र क्लब हाऊस होतं, ज्यामध्ये मोठ्यांसाठी कॅरम, टेबल टेनिस, पूल अशा गोष्टी होत्या. पण बेस्ट गोष्ट म्हणजे किड्स रूम, म्हणजे ती बघूनच अथांग चेकाळला. संपूर्ण किड्स रूम चाइल्ड प्रूफ असल्यामुळे
धडपडायचं कसलंच टेन्शन नाही. इथे तासनतास पोरं खेळू शकतात आणि त्यांच्याकडे काहीच बघावं लागत नाही. त्यामुळे आम्हाला आमचे बरेच पैसे वसूल झाल्यासारखे वाटले. जे आज चालायलाच यांचे असंख्य लॉन्स आणि वॉकवे होते, त्यामुळे इथून कुठे बाहेर पडायचीच गरज नाही असं वाटलं. चालायला भरपूर जागा. संध्याकाळी डान्स प्रोग्राम मुख्य लॉनवर व्हायचा आणि स्पेशल पियानो रूम सुद्धा होती, जिथे रात्रीच्या वेळी फुल माहोल. पियानो रूमला लागूनच सोमरस शौकीनांसाठी लाऊंज एरिया सुद्धा होता. थोडक्यात सांगायचं तर प्रॉपर्टी खूपच लॅविश आणि तितकीच निवांत सुद्धा. संपूर्ण रिसॉर्टचा लुक खरंच खूप चांगला होता. एवढं चालल्यावर परत भूक लागली आणि वेळ झालीच लंचची. तर भाऊ, लंचचा मेनू पण एकदम लांब पसरलेला बुफे. अनलिमिटेड लंचमध्ये इथे होतं सूपमध्ये व्हेजसाठी टोमॅटो आणि नॉनव्हेजसाठी बर्न्ट गार्लिक चिकन, नॉनव्हेजमध्ये स्टीम राईस, रोगिनी मुर्ग, होम स्टाईल फिश करी, ग्रिल्ड फिश इन लेमन बटर सॉस, चिकन इन ब्लॅक बीन्स सॉस, किलॅन्थ्रो चिकन, मालवणी चिकन टिक्का, रोस्टेड चिकन आणि पापडांचे प्रकार. व्हेजमध्ये पनीर हरियाली, हनी चिली लोटस स्टेम्स, शेजवान चिली व्हेजिटेबल सॉस, स्टफ कॅप्सिकम इन चीज सॉस, पास्ता इन पिंक सॉस. जवळजवळ 14 ते 15 प्रकारची सॅलॅड्स, ज्यामध्ये आपल्या भारतीय भाज्यांबरोबर महागड्या एक्झॉटिक झुकिनी, आवाकाडो, एस्परागस अशा परदेशी महागड्या मंडळींचा सुद्धा समावेश होता. हमस, रायता, दहीभातासोबत मेन कोर्समध्ये होतं कढी, मिक्स व्हेजची भाजी, मसाला भेंडी, पनीर लबाबदार, दाल माखनी, पीस पुलाव, फ्राईड राईस, व्हेजिटेबल नूडल्स सुद्धा होत्या. थांबा, अजून स्वीटमध्ये जायचंय आपल्याला. गोडामध्ये भाऊ कॅरेट केक, चोको फज, स्ट्रॉबेरी पाना कोटा, काय माहिती काय हे, थंडाई डिलाईट, रेड वेल्वेट केक, आईस इन हेवन, पायसम, कापलेली फळं आणि आईस्क्रीम. एवढं कमी की काय म्हणून मिठायांचे प्रकार होते, बेक्ड चमचम आणि डोनट पुडिंग. मरा तिच्या आईला खाऊन. पण इतकं असलं तरी अजिबात गोंधळून न जाता टप्प्याटप्प्याने हाणायचं असं मी ठरवलं. आधीच खूप प्लेट भरून न घेता आधी फक्त सूप आणि स्टार्टरवर भर द्यायचा. त्यानंतर 2 वेळा मेन कोर्स घेतला आणि तिसऱ्या वेळी आधीचे आवडलेले पदार्थ परत रिपीट केले आणि चौथ्यांदा स्वीट्स, असं एकदम पद्धतशीर पदार्थ वरपले. सगळ्या गोष्टी कमी घेतल्यामुळे खाता आल्या. विशेष म्हणजे रोटी किंवा राईस जास्त घेऊन अजिबात पोट भरून घ्यायचं नाही. अस्सल शेलका माल खायचा. इथे डिनरसाठी लॉनवर बुफे मांडला होता, त्यामुळे थोडा लग्नाचा फील होता. पण लग्न असू दे, बारसा असू दे किंवा हॉटेलमधला बुफे असू दे, आपलं काम 2 गुना लगान वसूल करेगा. त्यामुळे इथे सुद्धा लाईव्ह चाट काउंटर होता आणि बाकीचे स्टार्टर होते. मेन कोर्स सारखी सकाळचीच व्हरायटी होती आणि सगळ्या गोष्टी जोरदार वसूल केल्या. जसं मी तुम्हाला म्हणलं तसं ही प्रॉपर्टी 5 स्टार प्रॉपर्टी वर्थ आहे की नाही का व्यर्थ आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता जमेच्या गोष्टी कोणत्या, तर ऑफकोर्स लॅविश प्रॉपर्टी, इतकी मेंटेन आणि इतका मोठा एरिया, म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर पडण्याचीच गरज नाही. असं फूडमध्ये सुद्धा इतकी व्हरायटी जी आपण कधीच बघितलेली नसते, एवढी व्हरायटी होती. या सगळ्यात छान बाजू झाल्या. दुसरी गोष्ट, खूप जास्त महाग. आमच्या दोघांचे एका रूमचे एका दिवसाचे 20,000 रुपये, ज्याच्यामध्ये फूड इन्क्लूड होतं, ब्रेकफास्ट, लंच, डिनर. पण हे खूप जास्त पैसे आहेत. ऑफ सीझनला कमी होऊ शकतात, पण साधारण 8 ते 10,000 रुपये प्रत्येकी. तर आता डिसएडव्हान्टेजेस कुठले, तर खूप जास्त महाग आहे. जर तुम्ही चहा जरी घेतलात, एक एक्स्ट्रा चहा, तर 250 रुपयाला चहा पडतो. त्यामुळे गोष्टी महाग होत्या. परत की जरी 5 स्टार हॉटेल असलं आणि खूप सारी व्हरायटी खाण्याची असली, 2 दिवसानंतर तुम्हाला मोनोटोनी येते. नाही म्हटलं तरी ते हॉटेलचंच खाणं आहे, त्याचा थोडा कंटाळा येतो आणि असं वाटतं की नाही, मला 4च बऱ्या गोष्टी चालतील. एवढी सारी व्हरायटी जे लोक कमी खातात त्यांच्या काही उपयोगाची नाही. त्यामुळे असा जर तुम्हाला वन टाइम एक्सपिरियन्स राजासारखा घ्यायचा असेल तर जाऊ शकता, पण नसेल बजेट तर नाही गेलात तरी चालेल. फार काही तुम्ही मिस नाही करणार आहात. बाकीचे एक्सपिरियन्सेस तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्यामुळे माझा अनुभव 5 स्टारचा तुमच्यासोबत घेऊन यावा असं मला वाटलं, म्हणून हा व्हिडिओ केला. बाय द वे, पुढच्या आठवड्यापासून आपली महाराष्ट्र फूड टूर चालू होतीये. नवीन जिल्ह्यात आपण जातोय, नवीन जागा आपण एक्सप्लोर करतोय, त्यामुळे बुधवार सोडायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.